बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। दिल्ली स्फोटाचं नवं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। कारमध्ये स्फोट होतानाचं नवं सीसीटीव्ही समोर आलं असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली स्फोटामध्ये i20 कारमध्ये जो स्फोट झाला त्याचा व्हिडिओ खरं तर आता समोर आलेला आहे। आपण पाहूयात नेमका कशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये काय दिसतंय। खरं तर ट्रॅफिक या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय। गाड्या चालतायत आणि त्याच वेळी हा स्फोट झाला। त्याची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। किती मोठा किती भयंकर हा स्फोट होता ते या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सिग्नलवरची खरं तर ही दृश्य आहेत। गाड्या चालताना दिसतायत, रेलचेल आहे, प्रचंड ट्रॅफिक देखील या व्हिडिओमध्ये दिसतोय आणि त्याच वेळी हा स्फोट झाला। साधारण 6:51 हा स्फोट झालेला आहे। त्याचा हा नवा व्हिडिओ समोर आलाय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी एनआयएच्या 10 सदस्यांची विशेष टीम गठीत करण्यात आलेली आहे। एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे। या विशेष पथकात एक आयजी स्तराचे अधिकारी, 2 डीआयजी तसंच 3 एसपी आणि 1 डीएसपी दर्जाचे अधिकारी सहभागी आहेत। तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी एनआयए आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी एकत्रितपणे काम करतायत। दरम्यान एनआयएच्या टीममध्ये मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तपास होणार आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी बातमी समोर येते। तपासासाठी एनआयएच्या 10 सदस्यांची विशेष टीम गठीत करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, बॉम्बस्फोटचा तपास करण्यासाठी आता एनआयएच्या काही 10 विशेष सदस्यांची टीम गठीत करण्यात आली असल्याचं कळतंय। काय अपडेट? बरोबर प्राजक्ता, जर बघितलं ह्या चमूचे जे प्रमुख आहेत ते विजय साखरे, एडीजी विजय साखरे जे आहेत हे मराठी अधिकारी आहे आणि मूळचे नागपूरकर आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये 10 सदस्यीय चमू गठीत करण्यात आले, स्थापन करण्यात आलेली आहे। एनआयएच्या सूत्रानुसार ही माहिती आहे की दिल्लीच्या स्फोटाच्या संबंधित प्रकरणाचा तपास करण्याकरता राष्ट्रीय तपास यंत्रणे म्हणजे एनआयएच्या वतीने ही चमू स्थापन करण्यात आली आहे। या चमूमध्ये जर बघितलं आपण, एक आयजी लेवलचा अधिकारी, 2 डीआयजी लेवलचे अधिकारी आणि सोबतच 3 एसपी लेवलचे अधिकारी आहेत। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण देशभरात आहे। त्यामुळे एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या वतीने एनआयएची 10 सदस्यांची चमू स्थापन करण्यात आली आहे। मूळचे नागपूरकर असलेले विजय साखरे यांच्याबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर केरला कॅडरचे म्हणजे केरळ कॅडरचे जे 1996च्या बॅचचे अधिकारी आहे। सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणे म्हणजे एनआयए मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये जे आहे ते इन्स्पेक्टर जनरल या पदावर ते आले होते। त्यानंतर ते कार्यरत होते। त्यानंतर त्यांना आता एडीजी ॲडिशनल डायरेक्टर जनरल हे यावरती त्यांना प्रमोशन झालेलं आहे एनआयएचे म्हणून। एनआयएमध्ये असताना त्यांना ही बढती मिळालेली आहे। साखरे यांचा तपास क्षेत्रातील अनुभव हा दीर्घ आहे। त्यांनी गोल्ड माईनची केस जी आहे केरळच्या राज्यामध्ये जी गोल्ड माईनची तस्करी झाली होती त्या प्रकरणामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी शोध घेतला होता त्यामध्ये अनेक राजकीय संबंध देखील त्यांनी उघडत आणले होते। त्यानंतर त्यांचा वाद केरळ सरकारसोबत झाला होता। त्यानंतर त्यांना केंद्र स्तरावरती त्यांना डेप्युटेशनला पाठवण्यात आलं होतं। त्यामध्ये जर बघितलं तर सोबतच गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जर बघितलं अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा उलगडा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे विजय साखरे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे असं म्हणावं लागेल की एक मोठी जबाबदारी मराठी अधिकाऱ्याला देण्यात आलेली आहे। खरंय प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।